व्हिडिओ आहे तर तो मी अपलोड केलेला आहे। तर आज मी तुम्हाला कंप्लीट स्टोरी सांगणार आहे की चॅनल माझा यूट्यूबचा 85,000 सबस्क्रायबर्स असणारा हॅक कसा काय झाला होता माझ्या चुकीमुळे आणि मग मी तो रिस्टोअर कसा केला, तर या सगळ्या गोष्टी डिटेल सांगणार आहे। 17 दिवसांमध्ये आपला जो काही चॅनल असेल ना तर तो रिस्टोअर झाला। काही गोष्टींमुळे डिले झाला तर तेही मी तुम्हाला इन डिटेल सांगेन। पण जर तुमच्या कोणाचा नातेवाईकांमध्ये जर चॅनल हॅक झाला असेल, मित्रमैत्रिणींमध्ये जर चॅनल हॅक झाला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ त्यांच्यासोबत शेअर करा, कारण नक्कीच आपल्याला आपला चॅनल जो असेल ना तर तो भेटतो, तो कसा भेटतो तर ते मी इन डिटेल तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि जर तुम्ही नवीन युट्यूबर असेल ना तर तुम्ही कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे तर या पण गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच सांगणार आहे। तर नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारची युजफुल, इन्फॉर्मेटिव्ह आणि मोटिवेशनल व्हिडिओज आपण नेहमीच बनवत असतो, त्यामुळे अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा। सोबतच जे बेल आयकॉन आहे ना तर तीही हिट करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जाईल। तर मला म्हणजे खूप असं वाटत होतं की आपला चॅनल आपल्याला मिळाला हॅक झालेला, पण मी खरं तर काही एक पिरियड नंतर होप सोडून दिल्या होत्या की चॅनल जे असेल तर ते रिकवर होईल। पण आज कृपेने, देवाच्या कृपेने माझं चॅनल परत मिळाला आणि त्याच चॅनलवरून मी व्हिडिओज असेल किंवा तुमच्यासोबत जे असेल तर ते बोलते। तर काय झालं होतं, मी जस्ट काय करत होते, मेल्स चेक करत होते कोलॅबरेशनचे, आणि कोलॅबरेशनमध्ये मला एक मेल आला होता ना ज्यामध्ये खूप छान छान प्रोडक्ट्स होते, म्हणजे खूप महागडे प्रोडक्ट्स होते, ऍक्च्युली 25-30 हजारच्या वरचे प्रोडक्ट्स होते, माईक्स होते, पॉडकास्टचे माईक्स। आता हा जो मी माईक लावलाय ना तर अशा प्रकारचे माईक्स होते आणि मला माझ्यासोबत त्यांना कोलॅबरेशन करायचं आहे असं मेल आला होता। तर तुम्हाला कोणते 2 प्रोडक्ट्स हवे आहेत तर ते चूज करा, तर असं त्यांनी सांगितलं होतं। तर ते मी प्रोडक्ट्स चूज केले आणि पुढे सगळी प्रोसेस करत 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 गेले आणि लास्टला त्यांनी विचारलं की क्षितिजा भाट हे चॅनल तुमचंच आहे तर हे एकदा तुम्ही व्हेरीफाय करा। ऍक्च्युली व्हेरिफिकेशनची तशी काही गरज नव्हती, कारण ऍक्च्युली त्यांचा मला त्याच मेल आयडी, माझ्याच मेल आयडी वरती मेल आला होता, त्यामुळे व्हेरिफिकेशन मला करायची गरज नव्हती। पण ते एक फ्लो होता माइंडमध्ये आणि त्यावेळी मी व्हेरिफिकेशन केलं आणि व्हेरिफिकेशन केलं नाही फक्त तर त्यांना ऍक्सेसही दिला माझ्या अकाउंटचा, मीच दिला। तर काय झालं, ते ज्यावेळी त्यांच्या इथून लॉग इन करत होते ना तर त्यावेळी 3 नंबर्स आले होते आणि अशी त्यांची लिंक, ती वेबसाईट किंवा ती लिंक त्यांनी बनवली होती की ही विंडो आणि माझी विंडो अशी, आणि मग मी इथे लॉग इन केलं ना ते ऑटोमॅटिकली त्यांच्या विंडोवरती लॉग इन झालं। आणि माझ्या इथून त्यांनी लगेच काय केलं की लॉग इन झाल्यानंतर माझ्या इथले जे काही मेल आयडी होता, माझा तर फोन पूर्णच फॉर्मॅट झाला, पण माझ्या कम्प्युटरमधून, माझ्या लॅपटॉपमधून सुद्धा माझे जे काही मेल आयडी होता ना तर तो साइन आउट झाला, लॉग आउट झाला। माझ्या भावाच्या पण फोनमध्ये माझा मेल आयडी ऍक्टिव्ह होता तर तो पण लॉग आउट झाला। आणि मग तिथे मला भीती वाटायला लागली की आता काहीतरी आपल्यासोबत वाईट झालंय, कारण खूप कष्टाने मी माझा हा जो चॅनल होता ना तर तो उभा केला होता, ग्रो केला होता, आणि माझं त्यावेळीचं युट्यूबचं पेमेंट 15,850च्या आसपास जमा झालं होतं, पण ते आलं नव्हतं अजून माझ्या अकाउंटला। प्रत्येक महिन्याच्या 21-22 तारखेनंतर ते येत असतं, पण माझं चॅनल हॅक कधी झाला, बरोबर 15 तारखेला झाला, 15 मार्चला। मग त्या दिवशीचा दिवस असाच गेला, म्हणजे काही माहिती नव्हतं की नक्की करायचं काय आहे। आता चॅनल ग्रो कसा करायचा या सगळ्या गोष्टी माहिती होत्या, पण अचानक जर चॅनल हॅक झालं तर काय करायचं हे माहिती नव्हतं। त्यामुळे मग रिसर्च चालू केला, चॅट जीपीटीचा वापर केला। तर चॅट जीपीटीने जसं जसं मला सांगितलं तर त्या अकॉर्डिंगली मी केलं। तर सगळ्यात पहिला मी काय केलं, मी तुम्हाला एक स्क्रीनशॉट अटॅच करते। तर सगळ्यात पहिला मी एक्स नावाचा एक ॲप आहे, ट्विटर एक्स नावाचा एक ॲप आहे, तर तो ॲप इन्स्टॉल केला आणि त्या ॲपवरती मी एक पोस्ट टाकली, टीम यूट्यूबला टॅग केलं की माझा यूट्यूबचा चॅनल जो आहे तर तो हॅक झालेला आहे। एक फेक कोलॅबरेशनचा मेल जो आहे तर तो मी ओपन केला, त्याच्यानंतर माझा चॅनल जो आहे तर तो हॅक झालेला आहे। माझ्या चॅनलचं नाव आणि माझ्या चॅनलचा आयडी जो काय असेल तर तो मी तिकडे अटॅच केला। चॅनलची लिंक, कारण त्यावेळेला माझा चॅनल ऍक्टिव्ह होता तर चॅनलची लिंक मी लगेचच कॉपी करून ठेवली आणि तो मी तिकडे घेतला। तर सगळ्यात पहिला आपल्याला काम करायचं असतं, म्हणजे एक्स नावाचा एक प्लॅटफॉर्म आहे, तर त्याच्यावरती जायचं असतं आणि तुम्हाला टीम यूट्यूबला टॅग करायचं आहे आणि तुम्हाला सांगायचं आहे की माझा जो काही चॅनल असेल तो हॅक झाला, कारण त्यावेळेला तुमच्याकडे ऍक्सेस नसतो की तुम्ही डायरेक्टली त्यांना मेसेज करता। तर तुमचा जो काही मेसेज आहे, तुमची जी काही पोस्ट असेल ना तर त्या पोस्टला ते रिप्लाय करतात, तुम्हाला व्हॉट्सअपला रिप्लाय करतात, मेसेजला रिप्लाय करतात, एक्सवरतीच पण मेसेजला रिप्लाय करतात आणि तुमच्याकडून अजून 2-3 डिटेल्स जे काही असतील ना तर ते घेतात।
पण या दरम्यान मी काय केलं की जो कोण हॅकर होता ना तर त्याने माझं चॅनल हॅक केलं, आणि हॅक केलं नाही फक्त तर त्याने लाईव्ह आला आणि फॉक्स चॅनल नावाने त्यानं चॅनलचं नाव बदललं, नाव चेंज केलं, लोगो चेंज केला, बॅनर काढला त्याने, माझं डिस्क्रिप्शन रिमूव्ह केला, माझा होम स्क्रीन जो होता तर त्याचा लेआउट पूर्ण चेंज केला, होम स्क्रीनला त्याचे जे काही व्हिडिओज होते तर ते सगळे त्या लेआउटला ऍड केले, आणि त्यामुळे त्यांचेच व्हिडिओज जे काही होते ना तर ते सगळे चॅनलवरती दिसत होते. सोबतच कंटिन्युअसली लाईव्ह पण होता. मी रात्री बघत होते, चॅनल दुपारच्या आसपास माझा हॅक झाला आणि रात्री 11 साडे 11 वाजता पण लाईव्ह चालू होता, कंटिन्युअसली चॅनल लाईव्ह होता. मग या केसमध्ये काय होऊ शकतंय की जो कोणी हॅकर असेल ना तो काही करू शकतो चॅनलवरती, कोणताही व्हिडिओ जो की टाकायला नको असायला हवा, हार्मफुल असेल, ठीक आहे, कुठलाही व्हिडिओ जो असेल ना तो अपलोड करू शकतो. आणि मग मी एक काम केलं ते म्हणजे माझ्या चॅनलची लिंक, ती काय लाईव्हची लिंक जी असेल तर ती घेतली, माझ्या व्हॉट्सअपला ऍड केली ती लिंक, आणि माझे जे काही कॉन्टॅक्ट होते ना तर त्यांना सांगितलं की रिपोर्ट करा, चॅनल रिपोर्ट करा. कारण एकतर आता चॅनल तसाही आपल्याकडे नाही आहे ऍक्सेस, तो हॅकर वापरते, पण काहीतरी तो अपलोड करेल, आपल्या ऑडियन्सला काहीतरी त्रास होईल किंवा मग असं काहीतरी वेगळा कॉन्टेंट अपलोड करेल, तर त्यापेक्षा मी म्हटलं की आपला चॅनल जो असेल ना तर तो रिपोर्ट करून आपण बंद करूयात, ब्लॉक करूयात. तर मी चॅनल, माझी लिंक जी असेल तर ती व्हॉट्सअपला ऍड केली आणि माझ्या ऑडियन्स हे व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट जे काय आहेत तर त्यांना सांगितलं माझा चॅनल जो असेल तर तो रिपोर्ट करा, ठीक आहे, हार्मफुल कॉन्टेंट आहे असं रिपोर्ट करा आणि ब्लॉक करा. तर एक 60-70 लोकांनी ज्या वेळेला रिपोर्ट केलं ना तर ऑटोमॅटिकली चॅनल जो होता माझा तर तो रिमूव्ह झाला, बंद झाला, आणि ऑटोमॅटिकली हॅकरनं जे काही लाईव्ह व्हिडिओ किंवा लाईव्ह स्ट्रीमिंग चालू होतं ना तर मग तेही बंद झालं चॅनलवरचं. आणि मग थोडंसं मला रिलीफ वाटलं. पण माझा जो काही चॅनल होता ना तर तो युट्यूबकडून बंद केला होता, रिमूव्ह केला होता चॅनल. तर आपण रिस्टोर करू शकतो, असं काही नाहीये परमनंटली डिलीट होतोय, आपण रिस्टोर करू शकतो, हे मला माहिती होतं. त्या गोष्टी मी आधी समजून घेतल्या होत्या. पण एक गोष्ट मी केली ती म्हणजे आता मला माहिती आहे की माझा चॅनल जो असेल तर तो रिस्टोर होईल, पण नाहीच झाला तर काय? तर म्हणून मी काय केलं, एक ऍप आहे, काय नाव आहे ऍपचं, एकच मिनिट मी सांगते, स्नॅपट्यूब, जो की गुगलवरून आपण इन्स्टॉल करतो. तर त्या ॲपच्या मदतीने मी काय केले होते, माझ्या चॅनलचे मेन जे काही व्हिडिओज होते, ठीक आहे, मेन व्हिडिओज, तर ते मी डाउनलोड करून घेतले लगेच व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये. माझे मोठे आता लेटेस्ट व्हिडिओज किंवा जे व्हायरल गेलेले व्हिडिओज होते ना तर ते मी लगेच डाउनलोड करून घेतले. म्हणजे का की जरी हे चॅनल मला नाही रिस्टोर करता आलं, बंदच झालं चॅनल ड्यू टू एनी रिझन्स, तर मग दुसरं चॅनल जे मी ओपन करेन ना तर त्याच्यावरती ऍटलिस्ट माझा जुना जो काही कॉन्टेंट होता, जो की मी खूप कष्टाने खूप बुद्धी लावून बनवला होता, तर तो मला ॲज इट इज अपलोड करता येईल. म्हणजे ऍटलिस्ट आठवड्यातून 2 नवीन व्हिडिओज मी रेकॉर्ड करेन आणि 2-3 व्हिडिओज मी जुने जे काही होते तर तेच अपलोड करेन, आणि नवीन चॅनल पण मी ग्रो करेन. तर या उद्देशाने मी एक बुद्धी लावली आणि चॅनल बॅन करण्याच्या आधी, ब्लॉक करण्याच्या आधी लवकरात लवकर जितके शक्य होते ना तर तितके व्हिडिओ जे होते तर ते मी माझे डाउनलोड करून घेतले, अजूनही आहेत. मी दाखवते तुम्हाला, एक स्क्रीनशॉट जो काही असेल ना तर तो इथे अटॅच करते. तर जो काही माझा हे आहे मोबाईल आहे, तर मोबाईलमध्ये बघा मी स्क्रीनशॉट अटॅच करते. हा, तर माझे जे काही लेटेस्ट व्हिडिओज होते, चांगले व्हिडिओज होते, तर ते मी लगेच डाउनलोड करून घेतले आणि मी थांबले नाही. मी माझा एक कंटिन्युअसली दुसरा एक चॅनल होता माझा, क्षितिजा भाट व्लॉग्स नावाचा, त्याच्यावरती मी स्पेशली महिला, त्यांचे प्रॉब्लेम्स असं काहीतरी पोस्ट करत होते, मग त्याच्यावरचे सोल्युशन्स, त्याच्यावरती मी स्किल डेव्हलपमेंटचे व्हिडिओज जे काही असतील ना तर ते अपलोड करायला चालू केलं. अशा पद्धतीने म्हणजे थांबले नाही की चॅनल गेलाय, कारण मग ते माझ्या डोक्याला खूप हॅमरिंग झालं असतं, खूप त्रास झाला असता मला. पण मी कंटिन्युअसली, आता इथे ऑब्स्टॅकल आलाय ना, मग दुसरा मार्ग शोधायला चालू केला होता. तर हा एक माझ्या डोक्यामध्ये पॉईंट होता. आणि आता चांगली गोष्ट अशी झाली आहे की जो नवीन चॅनल मी चालू केला ना तर तो सुद्धा मॉनिटाईज होत आलाय. थोडासा क्रायटेरिया कमी आहे वॉच टाइमचा, पण तो पण मॉनिटाईज होत आला, त्याचा पण सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले. मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया थोडासा, एक 200 तासाचा मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया त्याचा राहिलाय, तर तो झालाय, तर तोही चॅनल जो असेल तर तो मॉनिटाईज होऊन जाईल. तर ही प्रोसेस सगळी केली मी. एक्सवरती मेसेज केला युट्यूबला, तर एक्सवरती त्यांचा रिप्लायही आला मला. मग त्यांनी मला काय केलं, पर्सनली मेसेज केला माझ्या एक्सच्याच प्लॅटफॉर्मवरती, आणि त्यांनी मला माझा अल्टरनेट मेल आय डी जो काय असेल ना तर तो मागवला. तर अल्टरनेट मेल आय डी जो मीच वापरते तर तो मी दिला. कारण कसं असते, आपल्याला जर तुमचा रेग्युलर असेल ना मेल आय डी तर त्याला मग सपोर्ट मिळत नाही किंवा चॅटचा ऑप्शन येत नाही, त्याला अवेलेबल नसतो. युट्यूब कडून सुद्धा चॅटचा एक ऑप्शन असतो. डायरेक्टली तुम्ही क्रिएटर जर असाल, तुम्ही मोठे क्रिएटर असाल ना तर जास्त चान्सेस असतात की तुमचं चॅनल लवकरात लवकर रिस्टोर होईल.
रिकवर होईल. पण काय झालं, मेन जे माझं जीमेल होतं ना, तर तो हॅक झाला होता. त्यामुळे मला क्रिएटरचा सपोर्टच तिकडे मिळत नव्हता. त्यामुळे मी काय केलं, जो अल्टरनेट नंबर दिला होता ना, तर त्या नंबरवरती मला क्रिएटरचा सपोर्ट मिळाला. मग मी चॅट केलं. मी तर स्क्रीनशॉट्स तुम्हाला अटॅच करते. तर मी चॅट केलं. मग चॅटवरती मला जी काही इन्फॉर्मेशन त्यांना लागणार होती, तर ती इन्फॉर्मेशन त्यांनी मागून घेतली माझ्याकडून. जसं की लोकेशन काय असेल वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी, कशामुळे हॅक झाला, काय काय झालं, प्रायमरी मोबाईल नंबर कोणता होता, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी माझ्याकडून मागून घेतल्या. आणि मग त्याच्यानंतर मला माझा जो काही अल्टरनेट नंबर होता ना, तर अल्टरनेट नंबरवरती मला YouTube कडून मेल आला. YouTube सपोर्ट, ठीक आहे, YouTube सपोर्टच्या मेलवरून मला मेल आला आणि त्याने एक पर्सन अपॉइंट केला होता. त्या व्यक्तीचं नाव होतं, तो मेल आयडी मी अटॅच करेन, त्या व्यक्तीचं नाव होतं. आणि मी असं आहे YouTubeच्या सपोर्ट टीमकडून, आणि तुमचं जे काही चॅनल असेल ना, तर ते रिस्टोर करण्यामध्ये इथून पुढे मी तुम्हाला मदत करणार आहे. एक मिडल पर्सन म्हणून मी काम करणार आहे. टेक्निकल टीम आणि तुमच्या मध्ये जे काही अपडेट्स असतील तर ते मी शेअर करेन. तसा मेल आला. तर ठीक आहे बोलले. तर त्यांनी सुद्धा त्यांचे जे काही डिटेल्स होते तर त्यांना सुद्धा मी दिले. त्याच्यानंतर अपडेट्स काही मला येत नव्हते, 1-2-3 दिवस झाले. तर मग मी पुन्हा एक मेल केला. मेलचा फॉर्मॅट मी ChatGPT कडून घेतला की मला काही अपडेट्स मिळालेले नाही आहेत माझ्या चॅनल रिकव्हरीबद्दल, आणि त्यामुळे मी मेल केला. तर मग तिकडून पुन्हा एक मेल आला की जो काही पर्सन अपॉइंट केला होता ना, तर तो चेंज झालेला आहे. आणि क्रिस्टियन नावाचा एक पर्सन जो होता, तर तो अपॉइंट झाला होता सेकंड टाइमला. माझा जो काही केस होती ना, तर तो सॉल्व्ह करायला. तर मग तिकडून मला मेसेज आला की हाय, आय एम क्रिस्टियन, आणि रिप्लेस झालेले आहे टीम मेंबर्स, आणि मी इथं आहे, आणि जे काही अपडेट्स असतील टीमकडून येतील तर ते मी तुम्हाला देईन. तर 2-3 मेल्स मी पाठवले की काही अपडेट्स आलेले नाहीत, की अपडेट्स आलेले नाहीत. पण त्यांचं असंच होतं की मला अजून वरून अपडेट्स आलेले नाहीत, आणि टेक्निकल टीम सोबत बोलणं झालं की मी तुम्हाला जे काही अपडेट्स असतील तर ते देईन. मग बरोबर मंगळवारी एक 22-23 तारखेच्या आसपास मला माझं युट्यूबचं पेमेंट जे काही होतं, तर ते माझ्या रेग्युलर बँक अकाउंटमध्ये जे असेल तर ते जमा झालं, जे की 15,850 रुपये होतं. आणि मला तीच भीती होती की माझं पेमेंट, माझं ॲडसेन्सचं अकाउंट वगैरे काय प्रॉब्लेम झालाय का. तर नाही, माझं पेमेंट जे काही होतं ते मला रिसीव्ह झालं. आणि मग मी पुन्हा युट्यूबला मेल केला की माझं जे काही पेमेंट होतं या महिन्यात लास्ट मंथचं, तर ते मला याच नंबरवरती, जे माझे ओरिजिनल बँक अकाउंट आहे तर तिकडे रिसीव्ह झालेलं आहे. तर हा पण डेटा तुम्ही यूज करू शकताय, म्हणजे माझं चॅनल जे असेल तर ते लवकरात लवकर रिस्टोर करण्यासाठी. तर ओके म्हणून त्यांचा मेल आला त्यांचा तिकडून की यस, तुमचे जे अपडेट्स असतील तर ते मी वरच्या टीम मेंबर सोबत शेअर करतो. पण तिथून पुढे कंटिन्युअसली काहीच अपडेट्स नाहीत. म्हणजे 15 तारखेपासून चालू केलं होतं चॅनल, तर ते माझं चॅनल रिकवर किती तारखेला झालं, 2 तारखेला माझा मेल आयडी रिकवर झाला, आणि 3 तारखेला माझा युट्यूबचा अकाउंट रिकवर झाला. म्हणजे अप्रॉक्सिमेटली 17 दिवस लागले. पण मी असं ऐकलं होतं की 7 ते 8 दिवसात चॅनल रिकवर होते. म्हणून मी प्रत्येक 2-3 दिवसांनी ना अपडेशनसाठी मेल करायचे की काय अपडेट झाले, तर काय अपडेट झाले का. तर कदाचित आता तुम्हाला माहितीये की वॉर चालू आहे कंट्रीजमध्ये, तर अमेरिकेमध्ये सुद्धा वॉर चालू आहे, आणि काही न्यूज आले होते की त्यांचे मेन ऍपल, गुगल वगैरे जे काही कंपनीज असतील ना, तर ते टार्गेट होत आहेत. आणि त्यामुळे कदाचित वॉरच्या कंडिशनमुळे ना हा जो काही माझा चॅनल रिकव्हरीचा प्रोसेस होता, तर याला कुठेतरी थोडाफार डिले जो असेल ना, तर तो झाला होता. आणि फायनली रात्री 3च्या आसपास मला एक मेल आला की गुगलकडून मेल आला, जीमेलकडून, की तुमचं जे काही जीमेल असेल ना, तर ते रिसेट करा तुमचा पासवर्ड. आणि मी इतकी खुश झाले तर त्या दिवशी, म्हणजे मी सकाळी बरोबर 6 वाजता उठले. 6 वाजता उठल्यानंतर बघितला की मेल आलाय. मेल आलाय नंतर आता हे बघा, तुम्हाला दाखवते, माझा फोन पण डिस्प्ले फुटलाय. ठीक आहे, आता हा रिपेअरला टाकायचा आहे मला फोन, पण शनिवार रविवार, कारण माझ्या आता इन्क्वायरीज खूप येत असतात, त्यामुळे रिपेअरला. त्यामुळे अशामध्ये काय मला कळेना तिथे की नक्की काय मेल केलाय किंवा काय कम्युनिकेट ते करतायत माझ्यासोबत. त्यामुळे मी सकाळी 6 वाजता उठले आणि इथे आले. कम्प्युटर ओपन केला. आधी सगळ्यात पहिला नमस्कार केला देवाला. कम्प्युटर ओपन केला आणि पूर्ण लगेच जे काही प्रोसेस असेल ना, तर ती मी करून घेतली. माझा पासवर्ड जो काय होता तर तो मी रिसेट केला. स्ट्रॉंग पासवर्ड अल्टरनेट जो असेल तर तो मी सेट केला, आणि सगळी प्रोसेस झाली. माझे भरपूर व्हिडिओज वगैरे भरपूर, कारण जीमेल माझा हॅक झाला होता ना, तर त्यामुळे ड्राईव्हचे जे काही फोल्डर्स, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे माझी अकॅडमी आहे, आणि अकॅडमीची माझी जे काही पेमेंटची शीट होती, हिस्ट्री होती ना, तर ती पण याच मेल आयडीला
होती आणि त्यामुळे कोणी किती पेमेंट केलंय, कोणत्या कोर्ससाठी पेमेंट केलंय काहीच नाही. आणि फोन पण फॉर्मॅट झाल्यामुळे व्हॉट्सअपला पण काही डेटा नाही. पण येस, माझे टीम मेंबर्स होते आणि टीम मेंबर्सच्या चॅटला सगळा म्हणजे माझ्या जे काही फायनान्शियल गोष्टी सांभाळतात तर त्या टीम मेंबर्स होत्या आणि त्यांच्या चॅटला सगळ्या गोष्टी होत्या व्हॉट्सअपच्या चॅटला. त्यामुळे ते कुठेतरी आम्हाला रिकव्हरीला थोडंफार सोपं पडलं. आणि मी श्रद्धा मॅडमना सांगितलं होतं जर कोणाचा मेसेज आला की आम्ही या कोर्सला एनरोल केलंय, आम्हाला मिळालेलं नाही ऍक्सेस, तर लगेचच देऊन टाका. आता आपल्याकडे हिस्ट्री तर नाही आहे त्यामुळे चेक करतो मग देतो असं काहीच म्हणू नका, लगेचच ऍक्सेस देऊन टाका. कोणाचं लर्निंग जे असेल तर ते आपल्या केसमुळे जे असेल तर ते पेंडिंग राहायला नको. त्यामुळे म्हटलं ऍक्सेस देऊन टाका. तर मग गुगल ड्राईव्ह जी होती ना तर ती पण माझी रिस्टोर झाली आणि माझं जे काही ड्राईव्हचे शीट्स होते किंवा व्हिडिओज होते, 2 TB चा स्पेस होता माझा, तर ते सुद्धा मी माझ्या ह्याच्यामध्ये जे काही मी कम्युनिकेट करत होते ना त्या मिडल पर्सन सोबत, तर त्यांना ते पण मी प्रूफ दिला होता की मी 2 TB ची स्पेस विकत घेतलेली आहे आणि माझ्याकडे 2 TB ची स्पेस आहे किंवा जे काही सबस्क्रिप्शन असेल तर ते माझ्याच मेन बँक अकाउंट वरून जे काही पैसे असतील तर ते डिडक्ट झालेले आहेत. तर या सगळ्या गोष्टी मी विथ प्रूफ त्यांच्यासोबत शेअर केल्या होत्या. स्क्रीनशॉट्स काही होते तर ते मी शेअर केले होते, तर ते कुठेतरी कामी आले आणि या सगळ्या गोष्टी ज्या असतील तर त्या पॉसिबल झाल्या. तर जीमेल अकाउंट रिस्टोर झालं आणि जीमेल अकाउंट रिस्टोर झाल्यानंतर मला युट्यूबच्या सपोर्ट कडून मेल आला. माझ्या अल्टरनेट मेलवरतीच हे सगळं कम्युनिकेशन होत होतं. हे सगळं कम्युनिकेशन माझ्या रेग्युलर मेल आयडी जो आहे ओरिजिनल मेल आयडी तर त्यावरती होत नव्हतं. अल्टरनेट मेल आयडी जो मी दिला होता जो की माझाच होता तर त्यावरती हे सगळं कम्युनिकेशन होत होतं माझं युट्यूब सोबत. तर त्यांचा मला मेल आला की गुगल कडून तुम्हाला थोड्या वेळात एक मेल येईल आणि तुम्ही पासवर्ड वगैरे रिसेट करा. झालं की मग आम्हाला इन्फॉर्म करा, मग आम्ही इथून पुढची जी काही युट्यूबची प्रोसेस असेल तर ती आम्ही करून घेतो. मग लगेच माझं गुगलचं जे काही काम होतं तर ते झालं आणि ते काम झाल्यानंतर मी काय केलं, लगेच युट्यूबचा सपोर्ट जो काय होता तर त्याने इन्फॉर्म केलं की मी माझं जीमेल अकाउंट जे काय आहे तर ते मी रिकव्हर केलंय, रिस्टोर केलंय, ओपन झालेलं आहे माझ्या डिव्हाइसमध्ये. मग पुढची प्रोसेस त्यांनी मला सांगितली की काय काय प्रोसेस करायचे, IP ॲड्रेस वगैरे भरपूर गोष्टी त्यांनी माझ्याकडे मागवल्या. मग तो मी काही टेक्स्ट मेसेजमध्ये पाठवलं किंवा काही लक्षात नाही आलं तर मी ॲज इट इज त्यांना स्क्रीनशॉटच पाठवला आणि त्या ॲज इट इज पाठवलं. तर या सगळ्या गोष्टी त्यांनी जे जे माझ्याकडून डॉक्युमेंट्स किंवा काही मागितलं होतं तर ते सगळं मी त्यांच्यासोबत प्रोव्हाइड केलं. आणि त्याच्यानंतर ॲटलिस्ट मला वाटतंय ऑलमोस्ट मला वाटतंय 1-2-3 तासात लगेचच ही सगळी क्विक प्रोसेस होती पुढची. जीमेल अकाउंट रिकवर, युट्यूब अकाउंट रिकवर, फास्ट प्रोसेस होती आणि लगेच 2 तासात त्यांचा मेल आला मला परत दुसरा की तुमचं युट्यूबचं अकाउंट जे काही असेल तर ते रिस्टोर झालेलं आहे. आणि ऑटोमॅटिकली थोड्या वेळाने पण त्यांनी मला सांगितलं की तुमच्या चॅनलवरती हॅकरने जे काही करंट व्हिडिओज अपलोड केले होते ना तर ते तुम्ही तुमच्या साईडने डिलीट करून घ्या. काही म्हणजे चेंजेस केलेले असतील तुमच्या ॲडसेन्समध्ये वगैरे तर ते तुम्ही रिस्टोर म्हणजे पुन्हा ॲज इट इज होते तसे करून घ्या. तर मग मी सगळी प्रोसेस आणि केल्यानंतर मग आम्हाला इन्फॉर्म करा. तर मग मी सगळी प्रोसेस चेक केली. काय काय हॅकरने व्हिडिओज लाईव्ह स्ट्रीम एक होता हॅकरचा जो की 7 तासाचा होता तर तो मी डिलीट केला. माझ्या होम स्क्रीनचा लेआउट चेंज केला होता. म्हणजे जर मी माझं चॅनल कोणासोबत शेअर केलं ना तर होम स्क्रीनला सगळे फॉक्स चॅनलचेच व्हिडिओ दिसत होते जे की माझ्या चॅनलचे नव्हते. दुसरे व्हिडिओज माझ्या होम स्क्रीनला लिंक्स जे असतील तर ते अटॅच केले होते. तर मग ते सेटिंग्स कसे करायचे तर ते माहित नव्हतं. तर त्या गोष्टी मी कुठेतरी बघितल्या, शिकल्या, सगळ्या गोष्टी एक्सप्लोर केल्या. मग मी त्या ॲज इट इज केल्या आणि मग जो काही कॉन्टेंट हॅकरने माझ्या चॅनलला अटॅच केला होता तर फायनली मी तो सगळा डिलीट केला, रिमूव्ह केला आणि माझं जे काही चॅनल होतं ना ते फ्री केलं. एक चांगला प्रोफाईल फोटो, आता माझ्याकडे नव्हता फोटो तर या कम्प्युटरमध्ये जो फोटो होता तर तो फोटो मी ऍड केला. अजूनही मी बॅनर ऍड केलेलं नाहीये. डिस्क्रिप्शन माझा जो काही जुना होता तर तो ॲज इट इज मला आला. व्हिडिओज वगैरे जे काही जुने होते तर ते सगळे व्हिडिओज माझे जे काही होते तर ते रिस्टोर झाले. तर अशा पद्धतीने मी माझं जे काही चॅनल असेल तर ते गुगल, यूट्यूब, एक्स म्हणजे ट्विटर ज्याला तुम्ही म्हणू शकताय आणि माझा मेल आयडी आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मदतीने माझं जे काही चॅनल असेल तर ते मी रिस्टोर केलं. कारण खूप खूप कष्टाने खूप मेहनतीने माझा हा चॅनल जो होता तर तो मी उभा केला होता. आणि या चॅनलचा माझा मेन मोटो काय होता की महिलांना डिजिटल स्किल्स जे काय असतील ना तर ते द्यायचे. जर मीच डिजिटली सेफ नसेल तर मग मी काय कॉन्टेंट डिलिव्हर करणार ना. आणि मला मध्यंतरी असं झालं होतं चॅनल हॅक झाल्यानंतर की माझं मूडच होत नव्हता व्हिडिओ नवीन बनवायला, रेकॉर्ड करायला. तुम्ही बघितलं असाल तर 1-2-3 व्हिडिओज मी बनवलेत आणि मग जुनेच व्हिडिओज मी अपलोड करत होते. तर नवीन व्हिडिओज बनवायला, तुमच्यासोबत शेअर करायला, माझं नॉलेज सांगायला तर ती एक्साइटमेंटच येत नव्हती कुठेतरी. आणि फायनली ती आज आली. व्हिडिओ सुरू करताना तुम्ही बघितलं असेल की माझा चेहरा किती हॅपी होता, मी किती हॅपी होते. आणि येस, आता जे मला द्यायचं आहे तर ते मला दिलेलं आहे. आता माझ्याकडून जे राहिलंय तर ते मी नक्कीच पूर्ण करेन आणि ज्या ज्या गोष्टी मी करेन तर त्या मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन असं मला वाटतंय.
की तुम्हाला काय वाटतं की ही प्रोसेस कशी होती, काय होती? भरपूर जणांचे तुमचे कमेंट्स होते की तू खूप स्ट्रॉंग आहेस. येस, मी खूप स्ट्रॉंग आहे. पण मी सुद्धा माझी पण कुठेतरी एक बाजू अशी आहे की मला पण खूप लो फील होतो. मला पण खूप असं म्हणजे असं वाटतं की नाही आता झालंय सगळं, गेलंय सगळं. कारण मी सुद्धा तुमच्यासारखीच एक आहे. एक मिडल क्लास फॅमिलीमधूनच आहे. त्यामुळे मला पण असं वाटत असतं. पण मी कंटिन्युअसली स्वतःला सांगत असते की आपले गोल्स काय आहेत? आपल्याला कुठेपर्यंत जायचंय? आपला मेन मोटो काय आहे? तर या सगळ्या गोष्टी आणि एक काय गोष्ट झाली तर ते मी तुम्हाला सांगते. मधीच काय झालं तर ते सांगते तुम्हाला. एक हार्ट ब्रोकन इन्सिडेंट झाला. तो म्हणजे मी ना डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटी ऑनलाईन यांच्यासोबत एक कोलॅबोरेशन जे होतं ना, तर ते साइन केलं होतं आणि त्या कोलॅबोरेशनची अमाउंट ₹8,000 होते. आणि मधीच त्यांचा मला कॉल आला की तुमचा चेक निघलाय. कोलॅबोरेशन तुम्ही जे आमच्यासोबत केलं होतं ना, तर तुमचा चेक निघलाय. आणि माझ्या टीम मेंबर सोबत त्यांचं बोलणं झालं. तर टीम मेंबरनी मला विचारलं. तर टीम मेंबरना मी सांगितलं त्यांना सांगा की आपण चेक नाही घेणार आहोत. कारण आपण कोलॅबोरेशनचे जे काही व्हिडिओज असतील ना, तर ते अपलोडच केलेले नाहीत. मी अनलिस्टेड करून ठेवले होते माझ्या चॅनलवरती, पण मी ते अपलोड नव्हते केले. आणि त्यामुळे मी त्यांना म्हटलं मग टीम मेंबरना की त्यांना सांगा की होल्डवरती ठेवा. जे काही चेकची प्रोसेस असेल ती आणि कोलॅबोरेशन म्हणजे चॅनल रिस्टोर झाल्यानंतर मग आपण बघूयात कोलॅबोरेशन कसं करायचं. आणि त्यांची टीम सुद्धा जे काही त्यांनी टीम दिली होती मला कोऑपरेट करण्यासाठी, टीम सुद्धा खूप म्हणजे चांगल्या पद्धतीने कोऑपरेट केलं. आणि ते मला म्हटले की मॅडम लवकरात लवकर तुमचं चॅनल रिस्टोर होईल आणि नक्कीच आपण पुन्हा हे जे कोलॅबोरेशन असेल तर ते करूयात. आणि या सगळ्या गोष्टी अशा झाल्या आणि खरंच खूप हार्ट टचिंग इन्सिडेंट होता हा, की गेलं तोंडातला घास गेला आणि तो परत आला सुद्धा. म्हणजे जो देतो ना, तर तो कधीतरी त्याची किंमत तुम्हाला समजून देण्यासाठी तर ते काढूनही घेतो, ते पुन्हाही देतो. आणि एक गोष्ट लक्षात आली, की आपल्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी होत आहेत, ज्यावेळी देव आपल्याला कुठेतरी खाली टाकतो ना, तर ते मोठ्याने जोरात वरती बाउन्स होण्यासाठीच असतं. तर याच्यामुळे काय झालं, की माझं अजून एक छोटं चॅनल होतं, त्याच्यावरती मी जास्त फोकस करत नव्हते, दुर्लक्ष करत होते. तर ते चॅनल सुद्धा मॉनिटाईज होईल आणि आता मला दोन्ही युट्यूब चॅनल्स थ्रू इन्कम जो असेल ना, तर तो जनरेट होईल. आणि खरंच तुम्हा सगळे ऑडियन्सचं, सबस्क्रायबर्सचं खूप खूप थँक्यू. तर ही अशी जर्नी होती चॅनल हॅक झाल्यापासून ते रिस्टोर करेपर्यंत. त्यामुळे जर कोणाचं चॅनल हॅक झालं असेल तुमच्या ओळखीमध्ये तर हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. रिस्टोर होतात चॅनल आणि हॅक होऊ नये म्हणून 2 स्टेप व्हेरिफिकेशन वगैरे सगळं करा. कोणत्याही अननोन लिंकवरती क्लिक करू नका, कोणताही लिंक ओपन करू नका. जोपर्यंत तुम्हाला माहिती नाही आहे ना ही लिंक कोणी पाठवली, कशासाठी पाठवल्या, तोपर्यंत लिंक जी असेल ती ओपन करू नका. कुठलंही व्हेरिफिकेशन, कुठलाही OTP कोणालाही शेअर करू नका. मी तुम्हाला हात जोडून विनंती करते. कारण लोक काय करतात, हॅकर्स काय करतात, तुम्हाला जाळ्यात अडकतात. बघा कसं आपण मासा पकडताना त्याला काहीतरी एक दाखवतो ना खायला, तर त्याच पद्धतीने या गोष्टी असतात की काहीतरी मोठं दाखवलं, एक मोठी अपॉर्च्युनिटी, मला माईक्सचं हे दाखवलं आणि त्या फ्लोमध्ये मी चॅनल जे असेल तर ते आपलं घालवलं. तर हे तुमच्याकडून नको व्हायला, तर त्यासाठी जी काही काळजी असेल ना तर ती नक्कीच घ्या. तुमचे जीमेलचे पासवर्ड्स, युट्यूबचे पासवर्ड जे काही असतील तर ते नक्कीच चेंज करत राहा. तर हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात. इथून पुढे तुम्हाला छान छान कॉन्टेंट मिळेल जो की झिरो इन्व्हेस्टमेंट, वर्क फ्रॉम होम, डिजिटल स्किल्स याच्याशी रिलेटेड असेल. त्यामुळे अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत त्याची बेल आयकॉन आहे ना तर तीही हिट करा. म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जाईल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.